सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेर. सहज लीळे उदकी वह्या, तुम्ही लक्षलिया निज सत्ते. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेर. तुका म्हणे निळा म्हणे धराल हाती, तरी द्याल मती निरुपमा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेर. काय संतांच्या धिक्कारे, संतांच्या धिक्कारे अमंगळ जिणे, संतांच्या धिक्कारे अमंगळ जिणे. विश्वशत्रू तेणे सांडी परी, कुळ आणि रूप वाया संसार. गेला भरतार मोकलिता, गेला भरतार मोकलिता. मूळ राखे तया फळा काय उणे, मूळ राखे तया फळा काय उणे. चतुर लक्षणे राखो जाणे, कुळ आणि रूप वाया संसार. गेला भरतार मोकलिता. तुका म्हणे सायास तो एके ठाई, तुका म्हणे सायास तो एके ठाई. दीप हाती तई अवघे बरे, कुळ आणि रूप वाया संसार. गेला भरतार मोकलिता. जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील क्रमाने आलेला 901 क्रमांकाचा हा अभंग असून तुकाराम महाराजांनी साधकाला धोक्याची सूचना म्हणून, संत चरणाचा दिव्य अप्रतिम महिमा म्हणून, भगवंताची निजी आवड म्हणून आणि मनुष्याच्या दृष्टीनं संत हे किती महत्त्वाचे आहेत याकरता एक प्रकाश टाकण्यासाठी म्हणून एक दिव्य अनुभव आणि उपदेश आपल्याला केलेला आहे. साधकासाठी उपदेश आहे. काय आहे? जगात प्रचलित 2 गोष्टी आहेत. लोक असं म्हणतात काही करावं पण हे केलं पाहिजे, काही करावं पण मरण्याच्या अगोदर एकदा आळंदी पंढरीच्या वारीला गेलं पाहिजे, काही करावं पण जीवनात एकदा तरी कुंभमेळ्याला गेलं पाहिजे, असं तसं म्हणतात. आणि दुसरीकडे काही करावं पण आम्ही गोष्ट जगात म्हणजे आपल्या जीवनात कधीच होऊ नये.
काही करावं पण माणसानं आत्महत्या करू नये. हे दोन प्रचलित वाक्प्रचार आहेत. त्याप्रमाणे परमार्थातलं काही करावं पण अमुक एक गोष्ट करू नये, आणि काहीही करावं नाही किंवा न करावं पण आणि अमुक एक गोष्ट नक्की करावी. ह्या दोन्ही गोष्टी तुकाराम महाराजांनी या अभंगात प्रतिपादिल्या आहेत. याचा अर्थ असा की जी गोष्ट करू नये असं सांगितलंय ती न केली की मनुष्याला तितका धोका नाही. तितका धोका नाही म्हणजे झाला, इतर गोष्टी न केल्यामुळे जर धोका होत असेल तर कमी प्रमाणात होईल, काहीतरी होईल. पण जी गोष्ट काही करावं पण ती गोष्ट करू नये असं जे सांगितलं त्याच्या इतका धोका दुसरीत कोणता नाही अशी गोष्ट आहे. आणि जी गोष्ट करावी असं सांगितलंय या एकाच अभंगात आहे. जी गोष्ट करावी असं सांगितलंय ती गोष्ट केल्याने जो फायदा होतो तो कशानंच होत नाही. किंवा जी गोष्ट करावी आहे ते सांगितलंय ती न करता बाकीच्या सगळ्या केल्या तरी व्यर्थ आहे. आणि जी गोष्ट करू नये असं सांगितलं ती केली आणि ती टाळण्यासाठी काही केलं तरी त्याचा उपयोग नाही. मला वाटतं इतकं महत्त्वाची गोष्ट सांगणारा आपल्या आयुष्यात आपल्याला कोणी मिळाला नसेल. पण करुणेनं श्री तुकाराम महाराज आपल्याला मिळालेत आणि त्यांनी आपल्याला एक गोष्ट सांगितली. काय सांगितली आहे? देवाबद्दल नाही सांगितली, शास्त्राबद्दल नाही सांगितली, गृहस्थ माणसाच्या बद्दल नाही सांगितली, राजकारणाबद्दल नाही सांगितली. या दोनही गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू असून ती गोष्ट सांगितली संतांच्या बद्दल. संतांचं महत्त्व जगामध्ये किती आणि कसं आहे हे सामान्य माणसाला कळतच नाही, विशेष माणसाला पण कळत नाही. आणि त्यामुळे मनुष्याला संत भेटून संत येथे असं लक्षात येऊन त्यांचा सहवास होऊन सुद्धा आपल्याला आपला जन्ममरणाचा आणि नरकादिकांचा धोका चुकवता येत नाही. ही शोकांतिका लोकांची होऊ नये म्हणून तुकाराम महाराजांनी महान उपकार करून अशा प्रकारचं सांगितलं. संतांच्या धिक्कारे अमंगळ जिणे असं सांगितलं. संतांच्या धिक्कारे अमंगळ जिणे. आणि हा सापेक्ष अभंग आहे. याच्या पूर्वीचा अभंग होऊन गेला, आपण बोलून गेलो काय संतांच्या संतांशी आवडे तो काळाचाही काळ असं म्हटलंय. संतांची आवड जर आपल्यावर असली तर आपण काळालाही जिंकू शकतो. ध्रुवाच्या उदाहरणानं विस्ताराने आपण बोललो होतो. तर संतांचं आवडतं व्हावं हा भाव पूर्वीच्या अभंगातला होता. आणि त्याच्या विरुद्ध संतांच्या आवडीचा विरुद्ध संतांनी ज्याचा धिक्कार केला आहे, म्हणजे संतांनी ज्याला वाळूत टाकले, संतांनी ज्याचा त्याग केला आहे, संतांना जो आवडत नाही, कशा करता? त्यांच्याकरता नाही, त्याच्याच कल्याणाकरता, त्याचंच वाटोळं तो करू लागला आहे म्हणून संतांना आवडत नाही. नाही तर संतांना आवडत नाही आणि आपल्याला आवडत नाही, मग संत आणि आपल्यात फरक काय राहिला? संत कोणालाच दूर धरत नाहीत असं आपणच बोलतो ना. तर संतांच्याकडून संतांना आवड निवड नाही, परंतु एखादा साधक त्यांच्या म्हणण्याप्रमाणे न ऐकून आपल्याच नुकसानीचं किंवा आपल्याच विनाशाचं काम करीत असेल तर तो त्यांना आवडत नाही, मग ते त्याचा धिक्कार करतात. संतांच्या धिक्कारे काय होतं? अमंगळ जीवन, जीवनच खराब होऊन जातं. संपूर्ण जीवन जन्मल्यापासून मरेपर्यंत खराब होऊन जातं, अमंगळ होतं. आपल्याला मांगल्याचं जीणं जगायचं. आपण मंगल कार्य करतो ना, लग्न कार्य मुंज असली की आमच्या घरी मंगल कार्य आहे म्हणतात. काही भागवत कथा बसवायची असली, काही ज्ञानेश्वरी पारायण असला, मंगल कार्य आहे. आपल्याला आपलं अमंगळत्व जाऊन मंगलत्व येण्यासाठी जर आपण करीत असू आणि आपलं जीवन एकाच गोष्टीनं, एखाद्या संतांनी आपला तिरस्कार केला आणि त्याग केला आपल्या चुकीमुळे, त्यांची चूक कधीच नसते आणि ते निष्कारण कोणाचा त्याग करत नाही, आपल्याच चुकीमुळे जर त्यांनी त्याग केला
तर आपल्याला जगात कुठेच थारा नाही. आपण बोलून गेलो, परत परत जास्त बोलणार. कसं असतं, माणसाचं जीवन जे उज्ज्वल होतं आणि लोकसन्मुख होतं ते 2-4 प्रकाराने. पहिले एक श्रीमंतीचं जगणं आहे. एक श्रीमंतीचं जगणं आहे. एक दुसरं आहे ते प्रतिष्ठेचं जगणं आहे. तिसरं आहे ते सत्तेचं जगणं आहे. आणि चौथं आहे ते विद्वत्तेचं जगणं आहे. हां, तर पहिलं जगणं आहे श्रीमंतीचं. शरीरात बळ आहे, दादागिरी आहे, चांगली श्रीमंत आहे, पैसा भरपूर आहे, वगैरे वगैरे. माणसं त्याला झुकतात, त्यांना भीतीनं झुकतात, मनातून नाही. अशी गोष्ट आहे. तर श्रीमंतीचं जगणं. पण ते जगणं श्रीमंती असेपर्यंत संपली की संपलं का. दुसरं जगणं ते प्रतिष्ठेचं जगणं आहे. प्रतिष्ठेचं की आपली प्रतिष्ठा आहे, अमुक अमुक हे पद यांच्याकडे, ते पद आमच्याकडे, यांच्याकडे, असं आहे. तिसरं जे जगणं आहे ते विद्वत्तेचं जगणं आहे. शास्त्राचं ज्ञान आहे, इकडचं आहे, तिकडचं आहे, जरा बोलण्याची कला आहे चांगली, अशा प्रकारचा माणूस जगतो. चौथं जगणं आहे ते सत्तेचं आहे, राजकारणाचं जगणं आहे. राजकारणी माणसं आहे, सत्ता त्यांच्या हातात आहे. ह्या सगळ्या जीवनाला माणसं झुकून राहतात, नमून राहतात, वंदन करून राहतात. पण ते आहे तोपर्यंत. आणखी एक सांगतो, हे 4 प्रकारचे लोक आहेत. विद्वान आहेत, सत्ताधारी आहेत, श्रीमंत आहेत, शक्तिवान आहेत, सगळे. पण यांच्या ठिकाणी जर कलंकितता असेल, कलंक असेल, तर लोक समोर मानतात, पण मागं म्हणतात की काय यांचं कुळ, काय यांचे लोक, यांचे वडील काय केलं याने, बघा ना यांच्या आजोबांनी काय केलं, वडिलांनी काय केलं, हे तरी काय करतात, अशी गोष्ट आहे. कलंकित जीणं म्हणजे अमंगळ जीणं आहे, बरं का, अमंगळ जीणं आहे. तर तुकाराम महाराजांना हे सांगायचं आहे, तुमच्याकडे श्रीमंती नसली नसू द्या, प्रतिष्ठा नसू द्या, सत्ता नसू द्या, विद्वत्ता नसू द्या, पण तुमच्याकडे निष्कलंकता असू द्या, चारित्र्य संपन्नता असू द्या, आचार संपन्नता, आचारशीलता असू द्या. मग माणसं त्याला, अरे त्याच्याजवळ काही नाही, पण त्याचं आचरण किती शुद्ध आहे, आचरण शुद्ध आहे. आणि हे सगळे भेटले तरी लोक नमस्कार करतील असं नाही, पण असं शुद्ध आचरणाचं, आचाराचे मूळपीठ वेदाची उतारपेठ असे द्विजरत्न चोखंड पाहून या. त्याच्या ठिकाणी माणसाचे मस्तक वाकलं जाऊन हात जोडले जातात, हात जोडले जातात, अशी गोष्ट आहे. म्हणून अमंगळ जीणं जगू नये माणसानं. मनुष्यानं मंगल जीणं म्हणजे पवित्र जीणं आणि चारित्र्यवान जीवन जगावं. तर मनुष्याच्या जीवनात चारित्र्य जर आलं आणि बाकी सगळं काही नसलं तरी हरकत नाही, पण बाकी सगळं आहे पण चारित्र्य नाही, गोष्ट नाही, चांगली नाही, चांगली नाही. कसं आहे ते अमंगळ जीवन? तुकाराम, विश्वशत्रू तेणे सांडी परी. एखादा विश्वात सगळं विश्व त्याला शत्रू मानत असलं, काही काही माणसं असे असतात की त्याला कोणीच चांगलं मानत नाही. कोण असतात असे? आता सत्ता संपत्ती इकडं बाजूला ठेवा. दुसरी गोष्ट आहे की जो दुसऱ्याचा पैसा हडप करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे लोभी आहे आणि स्वतःच्या शक्तीचा, श्रीमंतीचा उपयोग करतोय. जो परस्त्रीकडे वाईट बुद्धीने, कूट दृष्टीने पाहतोय. अशी माणसं कोणाला आवडतात सांगा? एक माणसाच्या हातात शस्त्र, तलवारच आहे, कोणी काही म्हणलं की लगेच त्याचं काहीतरी करणार. म्हणजे काम, क्रोध, लोभ हे विकार उरात बाळगून दुसऱ्याच्या अब्रूला छेद देणारा, दुसऱ्याच्या संपत्तीला हडप करणारा किंवा दुसऱ्याच्या शरीराला चोट पोहोचणारा, अशा प्रकारचा हिंसक, व्यभिचारी आणि पापी, अशा प्रकारचा माणूस कोणाला आवडत नाही. मग तो सगळं विश्व त्याला शत्रू समजतं, शत्रू समजतं. तुकाराम महाराजांनी या सगळ्यांना त्या ठिकाणी एक इंटिमेशन दिली आहे की तुम्ही ज्याला ज्याला पापी समजता, ज्याला ज्याला शत्रू समजता, आत्ता जे सांगितले ना 2-3 काम, क्रोध, लोभाचे शिकार बनलेले, त्यानं तुम्ही शत्रू समजता. अजून एक माझं एक लक्षण ॲड करा की ज्याला संतांनी ज्याचा धिक्कार केला त्याला तसंच समजा.
विश्वशत्रू तेणे परी सांडी, तेणे सांडी परी असं. म्हणून विश्व ज्याला शत्रू समजतं अशा प्रकारचा विश्वाला दुःख देणारा, ताप देणारा, विश्वाला भ्रष्ट करू पाहणारा, विश्वाला दरिद्री करू पाहणारा, विश्वाच्या शरीराचा छेद करू पाहणारा असा जो पापी मनुष्य आहे, असा जो दहशती मनुष्य आहे, असा जो अतिरेकी मनुष्य आहे, तो जसा विश्वाचा शत्रू असं विश्व जसं त्याला सांडतं, तसं एखाद्या संतांनी जर एखाद्याचा धिक्कार केला, त्याला हाकलून दिलं, त्याला वाळीत टाकलं, त्याला तू आमचा नाहीस असं म्हटलं एकदा स्वीकारून, तर त्यालाही तुम्ही असाच त्याचा त्याग करा. त्याचं कारण असं की त्याचा तुम्ही स्वीकार केला की त्याला संतांच्या धिक्काराचा जो महान दोष लागला तो तुमच्याकडे येईल. हा भाव आहे तुकाराम महाराजांचा त्याच्यात तुमच्याकडे दोष येईल. म्हणून संतांनी फेकून दिलेला, संतांनी धिक्कार ज्याचा केला आहे त्याचा, म्हणजे तुम्ही जीवनात काही करा किंवा करू नका, पण संतांच्या धिक्काराला प्राप्त होऊ नका. कृपेला प्राप्त व्हा. कृपेला नाही होता आलं तर हात जोडा, नमस्कार करा, वाटलं तर पूजा करा, त्यांना असं सामान्य ठेवा, पण त्यांनी धिक्कार करावा असं करू नका. आणि दुसराही अर्थ आहे की संतांचा ज्यांनी धिक्कार केला, जो संतांची निंदा करतो, त्यालाही तसंच समजा. असे दोन्ही अर्थ निघतात या एका चरणातून. संतांच्या धिक्कारे अमंगळ जिणे, विश्व सांडी तेणे, विश्व शत्रू सांडी तेणे परी, अशी गोष्ट आहे. दोन्ही गोष्टी. कसं आहे, एक उदाहरण सांगेन आपल्याला. उदाहरण सांगेन. परशुराम नावाचा एक भगवंताचा अवतार झाला, ज्यांनी आणि त्या ठिकाणी खूप पराक्रम केला वगैरे वगैरे. त्या परशुरामांच्याकडे कर्ण गेला. कर्णाचा इतिहास आपल्याला चांगला माहिती आहे. महाभारतातले जे पात्र आहेत त्यातलं दुर्योधनाकडच्या बाजूचं ठळक पात्र म्हणजे कर्ण आहे. आणि हल्लीच्या साहित्यिक लोकांनी त्या कर्णाला पार वर नेऊन बसवले. खूप चांगला होता. चांगला होता, पण तुकाराम महाराजांच्या मापात बसणारा नव्हता. विश्वशत्रू तेणे सांडी परी यातला तो होता. जरा तुम्हाला धाडस वाटेल माझं बोलणं, पण आहे. संतांचा धिक्कार प्राप्त केलेला होता. हे साहित्यिक लोक ज्या कारणानं त्याचा उहापोह करतात ते कारण आहेत ना. त्याच्यासारखा दानी नाही दुसरा, त्याच्यासारखा सामर्थ्यवान नाही दुसरा, शूर नाही दुसरा, त्याच्यासारखा जिद्दी नाही दुसरा, आणि त्याच्यासारखा एकदा शब्द दिला की तो प्राण जाईल पण तो शब्द पाळल्याशिवाय राहणार नाही, असे त्याचे गुण आहेत. सगळे उदाहरण आहेत, मोठे मोठे प्रकरण, सगळं सांगणार नाही. पण एक गोष्ट झाली की संतांनी त्याचा धिक्कार केला आणि संतांच्या धिक्काराला तो पात्र झाला. त्यांचा जो नियम होता की मी अमक्याला शिकवीन, अमक्याला नाही शिकवणार, त्या नियमात तो बसत नव्हता. आणि बसत नसून त्यांनी खोटंच सांगितलं की मी तुमच्या मापात बसणार आहे. तुम्ही ब्राह्मणाला शिकवता, मी ब्राह्मण आहे. खोटं सांगितलं, फसवलं. जगात कुणालाच फसवू नये, खोटं बोलू नये आणि फसवू नये. आणि खोटं मनुष्य स्वतःच्या स्वार्थाकरता दुसऱ्याला फसवण्याकरता खोटं बोलत असतो. पण त्यानं सत्याची या लोपे घडती अवघीच पापे, तुकाराम महाराजांचं वचन आहे. एक गोष्ट. आणि सामान्य माणसाला फसवलं तर सामान्य दोष लागतो, सामान्य कारणानं फसवलं तर सामान्य दोष लागतो, सामान्य क्वांटिटीनं फसवलं तर सामान्य दोष लागतो, पण विशेष या तिन्ही गोष्टी केल्या की विशेष दोष लागतो. तर सामान्य माणसापेक्षा संतांनाच फसवलं तर केवढा मोठा दोष लागतो. तर त्याने असं सांगितलं. एके दिवशी ते त्याच्या मांडीवर झोपलेले असताना एका भुंग्यानं त्याची मांडी कोरायला सुरुवात केली कर्णाची. गुरुनिष्ठा भरपूर की मी आता मांडी हलवली की यांची झोप मोडेल, म्हणून त्याने ते सहन केलं. आणि तो किडा मांडी कोरीत मांडीला भोक पाडलं त्याने, आरपार वर आला. आणि त्यांच्या मांडीवर कान होतं, त्या कानाला त्याने झोंबला तेव्हा ते उठले आणि पाहिलं ते रक्त गरम लागलं, सगळं रक्त वाहत होतं.
आणि मग त्याने म्हटलं की तू क्षत्रिय असल्याशिवाय हे तुला सहन करणं शक्य नाही. तू सांग मला फसवलं की नाही. आता काय बोलणार? काही बोलणार. मग परशुरामजी खवळले, रागावले त्याच्यावर, खूप खूप रागावले, भयंकर रागावले. तू मला फसवलं, धिक्कार असो तुला, तू जा इथून माझ्याकडून, आणि तुला माझी जी चोरून विद्या घेतलीस ती विद्या शेवटी तुला फळाला येणार नाही, असा शाप दिला. याला संतांचा धिक्कार म्हणतात. आता हे संत आहेत, किंबहुना ते धनुर्विद्येचे आहेत, तरी गुरु आहेत की, गुरु आहेतच. आणि त्यांनी धिक्कार केला. दोन गोष्टी केल्या. अजून एक त्याचा दोष असाच होता की त्या दोषामुळे एका ऋषीने त्याला शाप दिला होता की तुझा जेव्हा शेवटची वेळ येईल त्यावेळेला तुला युद्ध करता येणार नाही, तुझं रथ चाक गिळेल. असं दोन्ही प्रवाद आहेत किंवा दोन्ही यांनी दिलेत असंही वर्णन आहे की तुझं रथ, पृथ्वी तुझ्या रथाचं चाक गिळेल एक, आणि तुला निर्वाणीचा बाण सोडण्याचे जे अस्त्र आहेत त्याच्यावर योजण्याचे, त्या अस्त्राचा तुझे मंत्र तुला आठवणारच नाही त्यावेळेला, विस्मृती होईल. नविसंबीजे संकटी सिद्ध मंत्र जैसा. पण विसरून गेल्यावर काय न विसंबीजे, काय करतो मनुष्य? काहीच करू शकत नाही. हा शाप मिळाला. हा शाप मिळाल्यानंतर कर्ण आला. कर्ण दानी होता. कर्णाची कवच कुंडलं असली तर त्याचा मृत्यू झाला नसता, पण ती सुद्धा त्याने आपल्या औदार्याने देऊन टाकली इंद्राला. आणि इंद्र फसवायला आलाय मला हे माहीत असताना दिली. हे मोठेपण आहे त्याचं. पण मोठेपण असलं तरी मी दानी आहे आणि माझ्या दानीपणात मला कलंक लागणार नाही, माझं दानीपण कायम राहील, ही आकांक्षा त्याच्या मागे आहेच. एकदा एकाला शब्द दिला दुर्योधनाला की तू माझा मित्र, मी तुझा मित्र. मग स्वतः श्रीकृष्णांनी सांगितलं पांडवांचं त्याचं नातं, तरी त्यांनी नाही मानलं नाही. शब्द दिलेला पाळला. पण शब्द दिला दुष्टाला दिला. दुष्टाच्या संगतीत राहणं आणि त्याची बाजू घेणं, अधर्माच्या बाजूने राहण्याचा शब्द येतो, अशी गोष्ट आहे. कुंतीलाही त्याने शब्द दिला की 4 पांडवांना मी मारणार नाही. आणि असं करून अभिनिवेश, अहंकार धरून तो जेव्हा या पांडव कौरवामध्ये आला त्यावेळेस तो म्हणाला तुम्ही कसं जाहीर करता त्या अर्जुनाला की या पृथ्वीवर एकमेव धनुर्धार आहे म्हणून? मी आहे म्हणलं, मी युद्ध करतो. मग कुळ कोणतं? तर म्हणजे तुला राजपाट नाही तुला. मग त्या दुर्योधनाने त्याला अंगराजाचा राज्याभिषेक केला लगेच तिचेच. आणि त्याने माझा अपमान रद्द केला, किंबहुना मला मान मिळवून दिला, मला राज्यधर करून मला हे केलं. या उपकारासाठी कर्ण संपूर्ण जीवन त्याच्याकरता त्यांनी व्यतीत केलं, अशी गोष्ट आहे. म्हणजे अधर्माची बाजू घेतली. एक गोष्ट आपल्या जिद्दीची खरी करण्याकरता. आणि ज्या वेळेला तो आला त्यावेळेला स्वाभाविकपणे अर्जुनाचा द्वेष अशा प्रकारचा करून, अर्जुनाचा कैवारी भगवान श्रीकृष्ण असताना, त्यांनी याला सगळं सांगितलेलं असताना, आणि तुला मी पांडवांनी जिंकलं हे राज्य तर पांडवांचा तू मोठा भाऊ असल्यामुळे तुला राजा करतो असं म्हणून सुद्धा त्यांनी नाही ऐकलं. नाही ऐकलं. आणि शेवट त्याला त्याचे प्राण गमवावे लागले. एक गोष्ट. त्याच्या चांगल्या गोष्टी करता तुम्ही किती सांगा, पण त्याचं पूर्ण जीवन आहे मंगल, पवित्र, भगवत सन्मुख, भक्तिमय, ज्ञानमय, वैराग्यमय अशा प्रकारचं नाही झालं. अमंगल जीवन झालं. अधर्माची बाजू घेतली. सगळं आपल्याला महाभारत माहिती आहे. या सगळ्याचं तात्पर्य असं आहे, संतांच्या धिक्कारे अमंगळ जिणे आणि काय विश्वशत्रू तेणे सांडी परी. विश्वशत्रू तेणे सांडी परी. महाभारताचं जे अप्रतिम युद्ध झालं, दुसरं महायुद्ध झालं, पहिलं रामायणाचं मग महाभारताचं. महाभारतातल्या झालेल्या युद्धाला धृतराष्ट्र, कौरव सेना आणि कौरवाकडची बाजू
याला सगळं विश्व धिक्कार करतंय का नाही सांगा तुम्ही. का कौरवाची बाजू चांगली होती, धृतराष्ट्राची बाजू चांगली होती आणि श्रीकृष्णांची पांडवांची बाजू वाईट होती असं कोणी म्हणतंय का? नाही म्हणत. असं म्हणत नाही. श्रीकृष्णाच्या बाजूने सगळे बोलतात. म्हणून गंमत अशी आहे की सगळं विश्व आज जसं कौरव सेनेला आणि धृतराष्ट्राला एक शत्रू म्हणून पाहत आहे, धर्माच्या दृष्टीनं भगवंताच्या दृष्टीनं शत्रू म्हणून पाहत आहे, त्याचप्रमाणे कर्णालाही पाहते, कर्णाला पाहते त्याप्रमाणे. आणि ते कर्णाला पाहत असल्यामुळे त्या ठिकाणी विश्वशत्रू तेने सांडी पडी अशी गोष्ट आहे. तर त्याचं एकच कारण आहे संतांच्या धिक्कारे अमंगळजी. नाही तर कर्णा इतका तेजस्वी, कर्णा इतका प्रभावी, कर्णा इतका शूर, कर्णा इतका सत्यवादी पांडवातही कोणी नाही. पांडवातही कोणी नाही. असं असता कारणानं आपल्यावर तशी पाळी येऊ नये म्हणून कोणत्याही मनुष्यानं आणि कोणत्याही साधकानं संतांच्या धिक्काराला पात्र होऊ नये हे तुकाराम महाराज एक घोष वाक्य किंवा एक अमृताचं वाक्य आपल्याला सांगतात. संतांच्या धिक्कारे अमंगळ जिणे विश्वशत्रुतेने सांडी परी, त्याप्रमाणे त्याला सांडून द्यावं. हे कसं असतं तर तुकाराम महाराज यांच्याकरता अगदी साधा दृष्टांत सांगतात. कुळ आणि रूप वाया संसार गेला भरतार मोकलिता. एखाद्या स्त्रीला आपल्या पतीनं मोकलून दिलं म्हणजे तिचा त्याग केला, तिची काही चूक असेल म्हणून काही असा, पण पतीनं स्त्रीचा त्याग केला आणि त्याग केल्यानंतर ती जर म्हणलं केला तर केला, मग दुसरा करेन मी, केला तर केला, माझा तारुण्य आहे, माझं अजून रूप आहे, माझं कुळ चांगलं आहे. नाही, तुकाराम महाराज म्हणतात भरतार मोकलिता कुळ आणि रूप गेले वायावीण गेले. भरतार मोकलिता कुळ रूप आणि संसार वाया गेला असा अन्वय. की पतीनं मोकलून दिल्यानंतर तिचं रूप कितीही सुंदर असलं, तारुण्य कितीही चांगलं असलं, तिचं कुळ किती उंच प्रकारचं असलं आणि तिची संसार करण्याची योग्यता कितीही असली तरी ते सगळं तिचं वाया गेलं. संसार शब्दाचा अर्थ संसार करण्याची योग्यता वाया गेली. संसार शब्दाचा अर्थ जीव दशा म्हणजे जी मनुष्य जन्माला आली तो जन्म वाया गेला. संसार शब्दाचा अर्थ इथे जन्म करावा. तिचा सगळा जन्म, तिचं सगळं कुळ, तिचं सगळं रूप हे सगळं वाया गेलं आहे. त्याप्रमाणे संतांनी धिक्कार, इकडे नवऱ्याने धिक्कार केल्यावर बाईचं सगळं वाया जातं, त्याप्रमाणे संतांनी धिक्कार केल्यावर साधकाचं किंवा माणसाचं सगळं वाया गेलं, कुळ रूप संसार असं तुकाराम महाराजांना म्हणायचं. यात तुकाराम महाराजांनी या अभंगात दोन बाजू सांगितल्या. दोन चरणाकरता एक बाजू सांगितली, पुढच्या दोन चरणाकरता एक बाजू सांगितली. मी सुरुवातीला आपल्याला बोललो होतो की तुम्ही काय करा पण ही गोष्ट करू नका. हे जे सांगितलंय ते पहिल्या दोन चरणात, एक दृष्टांत आणि एक सिद्धांत. आणि पुढच्या दोन चरणात तुम्ही काही करा पण एक गोष्ट करा हे त्या ठिकाणी सांगितलं. हे त्या सांगितलं. तर एक गोष्ट करू नका म्हणजे संतांचा धिक्कार प्राप्त करून घेऊ नका. त्याचं अमंगळ चिन्ह होतं, विश्वशत्रू होतो, विश्वाने त्याला सोडून द्यावं आणि त्याच्याकरता आपण कर्णाचा विस्तारानं दृष्टांत सांगितला. दुसरी बाजू कोणती आहे तर दुसऱ्या बाजूचा दृष्टांत अगोदर आहे. पहिल्या बाजूचा सिद्धांत पहिल्या चरणात, दृष्टांत दुसऱ्या चरणात. आता दुसऱ्या बाजूचा सिद्धांत दृष्टांत पहिल्यांदा. तुकाराम महाराज म्हणतात मूळ राखे तया फळा काय उणे, मूळ राखे तया फळा काय उणे, चतुर लक्षणे चतुर लक्षणे राखो जाणे. मूळ राखे तया फळा काय उणे, सोपा दृष्टांत आहे. झाडाचं मूळ असताना झाड आपण लावतो आणि त्याच्या मुळाचं रक्षण करावं लागतं. मूळ म्हणजे जमिनीच्या पार्श्वभागापासून खाली गेलेलं आणि वर आलेलं खोड, बरं का, वर आलेलं खोड. तर मुळाचं जतन करावं लागतं आणि खोडाचंही जतन करावं लागतं.
खोडाचं जतन बाहेरच्या प्रतिबंधापासून करावं लागतं. शेळी येऊन खाऊन जाईल, कोणीतरी येऊन तोडून नेईल ते झाड वगैरे वगैरे, असं जनावरापासून, माणसापासून, कुऱ्हाडीपासून वरच्याचं रक्षण करावं लागतं. पण ते वाढण्याकरता, झाड वाढण्याकरता वर रक्षण केल्यापेक्षा खालचं रक्षण महत्त्वाचं असतं. मुळाचं जतन करावं लागतं. म्हणजे काय की त्याची मुळं जायला नीट जागा पाहिजे, मांसल जमीन पाहिजे, चांगल्या प्रकारची पोत असलेली जमीन पाहिजे, त्याच्यात ते रोप किंवा बी लावावं की त्याचं मूळ खाली जाऊ शकेल. खाली गेल्यानंतर त्याला हे पाहिजे, काय, खत पाहिजे, त्याला पाणी पाहिजे. ते पण पाणी जास्त नसलं पाहिजे. खत जास्त झालं आणि पाणी कमी झालं ते जळून जाईल, आणि पाणी जास्त झालं ते सडून जाईल. तिकडे बोलू नका जरा. तर ते सडलं नाही पाहिजे पाण्यानं आणि जळलं नाही पाहिजे खतानं, म्हणून त्याला सगळं प्रमाणात दिलं पाहिजे, लक्ष देऊन गेलं पाहिजे, त्याचं रक्षण केलं पाहिजे, राखलं पाहिजे. जसं मूळ आपण राखत जातो तसं ते मूळ खोल 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 जातं, असा विस्तार करतात. जमिनीपासून झाड वर विस्तार करतं, खोड आणि फांद्या, आणि खाली विस्तार करतं मुख्य सोट मूळ आणि बाकीची फुटलेली मुळं. असं दोन्हीकडे झाडाचा विस्तार असतो आणि मध्ये पार्श्वभूमी असते. तर बाहेरून रक्षण करण्याकरता वरचं रक्षण करायचं, आणि बाहेरचं वाढण्यासाठी आत खोल जाण्यासाठी आतलं रक्षण करायचं. तर मूळ रक्षण केल्यानंतर त्याला फळापर्यंत काही काळजी करायचं काम, आणि फळाला काही कमी नसतं. खूप फळं येतात त्याला. खत पाणी व्यवस्थित घातलं आणि बी चांगलं असलं, जमीन चांगली असली, मशागत चांगली असली, आणि राखणारा चतुर असला, हुशार असला आणि जागरूक असला, इतके लक्षण आहेत त्याच्यामध्ये. हे इतकं केल्यानंतर ते मूळ फळापर्यंत जातं. म्हणजे खोड येतं, फांद्या येतात, पानं भरपूर येतात, फुलं येतात, आणि फळांनी लदून जातं की झाड वाकतं. ते फळली या तरुची शाखा, सहजे भूमीची उतरे देखा, तैसे जीव मात्र आशेखा, खालावती माऊलीने म्हटलंय. तर मूळ राखे त्या फळा काय एवढे, पण काय, चतुर लक्षणे राखो जाणे. चतुर मनुष्य जो असतो तोच हे करतो. हां, शेतकऱ्यांना डोकं नसतं असं नाही, शेतकरी फार चतुर असतात, या बाबतीत चतुर असतात. झाडं कसे जगवावेत, शेती कशी पिकवावी, आणि गायी कशा भरपूर दूध देणाऱ्या जगवाव्या, हे ज्याला येतं तो खरा शेतकरी. थोड्या शेतात भरपूर पीक काढावं, झाडं भरपूर फळं देणारे करायचे, त्याचं मूळ राखून. मूळ राखलं की फळं भरपूर येतात. शेतीची सेवा केली कुशलतेने की पीक भरपूर येतं, आणि गायींची सेवा कुशलतेने केली की गायीला दूध भरपूर निघतं. तो शेतकरी ठरतो. आणि असा जो शेतकरी आहे की तो आपणही खातो, पीक आले त्या खाणे किती म्हणतात त्याप्रमाणे आपण खातो, दुसऱ्याला खाऊ घालतो. शास्त्रकार म्हणतात त्याला दुसरं देव देऊन भमभम करायची जरूरच नाही, त्यांनी तेवढंच करायचं, सगळं तेवढंच करायचं, बाकी काही करायचं नाही. म्हणून चतुर काय लक्षणे राखो, चतुरी लक्षणं राखतात. पण हा दृष्टांत कशाकरता दिला? दृष्टांत त्याच्याकरता दिला की पहिल्या दुसऱ्या चरणात संतांचा धिक्कार घेऊ नये आणि संतांचा धिक्कार करू नये. त्याचं अमंगळ जिणं होतं. लोक त्याला संत वाळीत टाकलं की सगळं विश्वच वाळीत टाकतं, मग देवही वाळीत टाकतो, त्याला जगात फारच नाही कोणी. आणि जर संतांची मर्जी संपादन केली तर मग फळाला काय उडं, तर सगळ्या साधनाचं मूळ संत सेवा हे साधन आहे, हे तुकाराम महाराजांनी या दृष्टांतातून सांगायचं आहे. मूळ राखे तया फळा काय उणे, तर संत हे सगळ्याचं मूळ आहे. देवाची सेवा केली की संतांची केल्यासारखी होतेच असं नाही, जगाची सेवा केली की देवाची सेवा केल्यासारखी होतेच असं नाही. तुम्ही म्हणाल तुम्ही विरुद्ध बोलायला लागलात. अरे जगाची सेवा म्हणजे देवाची सेवा आहे ना, नाही कसं म्हणतात? आणि देवाची सेवा केल्यावर जर संतांना आवडते तर नाही कसं म्हणतात? त्याचं शंकेचं निरसन सांगतो अगोदर.
जगाची सेवा केल्यावर देवाची सेवा होते, पण जगाला देव समजून सेवा केली तर देवाची सेवा होते. जगाची सेवा जर माझा स्वार्थ साधावा म्हणून करायची असेल तर होत नाही. मग देवाची नाही, जगाची होते तेवढी, त्याचं बेनिफिट तेवढंच मिळतं. पण मुख्य देव म्हणून जर जगाला पाहिलं बास, मग देवाची होते. पण तशी जगाची सेवा केली की देवाची होते असं नाही, मग देवाची करावी लागते. पण देवाची सेवा केली की संतांची होतेच असं नाही. कशावरून? नामदेव महाराज देवाची सगळी सेवा करतात, पण ते म्हणजे नाही, तू त्या औंढ्या लग्नात चालता तेव्हा तुला खरा मी कसा आहे ते कळेल. आता नुसता मी तुझा सखाय मित्र एवढंच तुला कळतंय. म्हणून संतांची सेवा, तुका म्हणे काय सेवा, तुका म्हणे संत सेवा, नाही मला दुसरं प्रमाण आहे. तुका म्हणे संत सेवा हे जी देवा उत्तम. देवांनी पण संत सेवा केली. संतांचे सुख झाले या देवा म्हणून सेवा करी त्यांची, अशी गोष्ट आहे. म्हणून संतांची सेवा देवाला आवडते. संतांची सेवा संतांचीच सेवा आहे अशा प्रकारचं आहे. आणि ऐका, संतांची सेवा केली की देवाची सेवा केल्यासारखी होती. तुका म्हणे देवा त्याची केली पावे सेवा, आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. हा एक अभंग आहे तुकाराम महाराजांचा. त्याचा शेवट आहे तुका म्हणे देवा त्याची केली सेवा पावे सेवा. आणि पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी, याचाही शेवट तोच आहे. तुका म्हणे देवा त्याची केली पावे सेवा, अशी गोष्ट आहे. म्हणून संतांची सेवा केली तर देवाला पावते, जगाला पावते, सगळ्याला पावते, सगळे लाभ त्याच्यातून होतात, अशी गोष्ट आहे. म्हणून संत सेवा हे सगळ्या सेवेचं मूळ आहे, ही गोष्ट आहे. आणि ही गोष्ट ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला सांगितली. आता चला थोडंसं ज्ञानेश्वरीत आपण फेरफटका मारू. पहिल्या अध्यायाच्या नमन प्रकरणात 20 ओव्यांनी गणेशाची स्तुती करून 1 ओवी अभिनव वाग्विलासिनी म्हणून सरस्वतीला नमस्कार केला. आणि पुढच्या 6 ओव्या माऊलींनी यांच्याकरता वापरल्या, आपल्या गुरूंच्याकरता वापरल्या. तर यात संत सेवा ही सगळ्याच्या मूळ सेवा कशी आहे? मूळ सेवा कशी आहे? संतांचं स्वरूप, संतांचं ठिकाण, संतांची सेवा करण्याचं शहाणपण, संतांची सेवा मूळ कशी आहे आणि त्याच्याकरता दिलेले दृष्टांत, त्याकरता स्वतःचा अनुभव, त्याकरता स्वतःला मिळालेला लाभ आणि त्याकरता तुम्हाला मला माऊलींनी केलेला उपदेश, हे 5-6 विषय या 5-6 ओव्यात आलेले आहेत. मी फार विस्तार करणार नाही, पण थोडासा करून जाईल. मज हृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी, जैसे डोळ्या अंजन भेटे आणि दृष्टीशी फाटा फुटे, ते ते वेळी प्रगटे महानी, असं म्हटलं. मज हृदयी सद्गुरू. तर कसं आहे, ज्याची कृपा आपल्याला संपादन करायची आहे, ज्याची कृपा संपादन करायची आहे, त्याला शरण जावं लागतं आणि त्याची सेवा करावी लागते. आणि त्या सेवेतला मुख्य भाग हृदयानं करावं लागते. हृदयात त्यांचं स्थान प्रस्थापित करावं लागतं. म्हणून माझ्या हृदयात सद्गुरू आहेत, हृदयात आहे. तैसा सर्वोपकारी समर्थ सद्गुरू श्री निवृत्तीनाथ राहत तसे मजही आतुरी होती. माऊलींची श्रद्धा आहे, माऊलींचा अनुभव आहे. मज हृदयी सद्गुरू, माझ्या हृदयात सद्गुरू आहे. म्हणून काय झालं, मला काय मिळालं त्यांच्यापासून? तर त्यांच्यापासून मला मिळालं तेणे तारिलो हा संसार पूर. ह्या संसाराचा पूर मी तरून गेलो, त्यांनी मला तारलं, अशी गोष्ट आहे. कसं असतं, बाहेरच्या नदीतला आलेल्या पुरातून जर तरायचं असलं तर बाहेरचं साधन घ्यावं लागतं, किंवा आपण हाताने पोहायचं असतं किंवा बाहेरचं साधन घ्यावं लागतं. पण संसार पूर किंवा जन्ममरणाचं पूर करायचं असलं तर आत साधन ठेवावं लागतं, म्हणजे हृदयात सद्गुरूरूपी साधन ठेवावं लागतं. तो हे बघा, पोहता ज्याला येत नाही त्याला आपण भोपळा, वाळलेला भोपळा त्याला विणतो दोरीनं आणि तो बांधतो याला. किंवा खेड्यातले लोक असे ते असं हे असतं ना, काय गव्हाचं वगैरे असतं, त्याचा एक पेंडी तयार करतात, मोठी भेळा म्हणतात त्याला, ते लावतात. आता ते ड्रम वगैरे सगळे निघालेत आता प्लॅस्टिकचे,
पोहायला. म्हणून बाहेरचं साधन घेऊन या नदीतून तरून जावं लागतं. आणि इकडं म्हणजे आतलं काय आहे, माझ्या हृदयात सद्गुरू बसले आहेत म्हणून समुद्राच्या पुरात मी बुडतच नाही, असं वरच येतोय तेणे तारिलो संसार पुर. तर कसं आहे, अरे गंमत आहे. आपण जरी भोपळा भेळा घेतला, आपण जरी हाताने तरून जाण्याची आपली म्हणजे पोहून जाण्याची हिंमत म्हणजे हे असली, योग्यता असली, तरी जर पाणी जर अथांग राहिलं ना आणि आपला जर धीर सुटला की मी पोहून जाऊ शकत नाही आता, असं जर आलं, आपला जर धीर सुटला, धैर्य अशा प्रकारचं जर सुटलं, तर या पुरात सुद्धा माणूस बुडून मेल्याशिवाय राहत नाही. हा संसार पुरतं किती अथांग आहे, याच्यात धैर्य लागतं. आणि याच्यात सद्गुरू हेच धैर्य ते हृदयात असावं लागतं. आणि या साध्या पुरातला सुद्धा धैर्य लागतं. मग माऊलीने काय सांगितलं की तेणे तारिलो हा संसारपूर म्हणून विशेष आत्या धरून विवेकावरी. आता विशेष आत्या धरून विवेकावरी हे काय आहे, परत विवेकावर हे काय. तर याची गोष्ट अशी आहे की विवेकाचं बळ लागतं बरं का, आणि सद्गुरूंचं धैर्य लागतं. आणि विवेक हा सद्गुरूकडूनच येतो. परत संत तेथे विवेका असणे की जी, संत असतात तिथे विवेक असतो. आणि हृदयात सद्गुरू आहे तो विवेक आला, आणि त्या विवेकावर माझा आदर राहिला, आणि त्या विवेकानं मी चाललो, म्हणून सद्गुरूंच्या कृपेने मी संसार तरलो. हे संसार तरण्याचा तपशील आहे, प्रोसिजर आहे हे प्रकारचं. हृदयात सद्गुरू आले, ते माझ्यावर प्रसन्न होऊन आले, माझी सेवा आवडल्यामुळे आले बरं का, आवडल्यामुळे आले हृदयात. मग त्यांच्याकडे विवेक आहे, त्यांनी मला संसार पूर करण्यासाठी धैर्य दिलं. पहिल्यांदा धीर दिला, आणि त्यांच्याकडे विवेक असल्यामुळे तो धीर वापरून विवेकानं मला या समुद्रातून तरता आलं. विवेक दोन प्रकारचा असतो, एक नित्यानित्य विवेक असतो आणि एक आत्मानात्म विवेक असतो. नित्य काय अनित्य काय याचा सतत विवेक करायचा. राजहंस जसं पाणी दूध वेगळं करतो तसं हा साधन प्रणालीतला विवेक आहे. नित्यानित्य विवेक हा साधनेतला आहे. अनित्य ते टाकून द्यायचं, नित्य ते घ्यायचं. भगवंताचं नाम नित्य आहे, मग रात्रंदिवस घ्यायचं. प्रपंचात राहणं, खोटं बोलणं, प्रपंचाशी संधान जोडणं हे अनित्य आहे. ते तरी जाईल, नाही तर आपण तरी जाऊ, कुणीच राहणार नाही शेवटी. म्हणून ते सोडून द्यायचं. नित्यानित्य विवेक हा साधनेतला आहे. आणि हा केला की पुढे शेवटी आत्मा अनात्मा विवेक येतो. आत्मा काय अनात्मा काय, आणि शेवटी अनात्मा संपून जातो, माया संपून जाते, आणि आत्माच शिल्लक राहतो. फक्त मी शिल्लक राहतो. तर हा विवेक आत्मानात्म विवेक सद्गुरूंच्या कृपेनं मला मिळतो. नित्यानित्य विवेक हाही संताकडून घ्यावा लागतो, शास्त्रातून घ्यावा लागतो, मोठ्याकडून शिकावा लागतो, आणि साधक अवस्थेत या विवेकानं चालावं लागतं. आणि या विवेकातून जेव्हा वैराग्य येईल, त्या वैराग्यातून जेव्हा संत कृपा होईल, तेव्हा आत्मानात्म विवेकाची योग्यता येते. अनात्मवर्ग नीर सांडुनी आत्मसरा रसाचे क्षीर चरताती जे सविचार राजहंस असं म्हटलंय. असे संतरूपी राजहंस असे चरतात. म्हणून मला हा विवेक दिला. विवेकानं तरता येतं आणि गुरुकृपेनं तरता येतं. एकच आहे दोन्ही. गुरुकृपेच्या विवेकानं कसं असतं, आपण पोहायला लागलो म्हणजे काय करावं लागतं, पाणी असं खाली मारावं लागतं. पाणी खाली मारलं की माणूस वर येतो, आणि करून हातपाय वर केले की माणूस खाली जातो. अशी गोष्ट आहे. तर या भवसमुद्राचं पाणी सुद्धा, भवनदीचं पाणी पण असंच आहे. त्याला खाली मारावं लागतं. आणि खाली मारण्याकरता म्हणजे विवेक करायचा, आणि ज्या विवेकातून जे त्याज्य आहे ते असं खाली दाबून टाकायचं. त्याला दाबून टाकायचं. मग मनुष्य वर येतो. मग मनुष्य वर अशा प्रकारचा येतो. तर आत्मानात्म विवेक आहे. 18व्या अध्यायातल्या क्रमयोगाचं वर्णन आहे बरं का, की असा जो साधक आहे तो योगाची ज्ञानाची साधना करतो, आणि केल्यानंतर आपल्या घोड्यावर आपल्या रथावर बसून मानानं
विजयश्री माळ घालणार असते त्याला. मग तो ब्रह्म साम्राज्य मिळवण्याकरता, विजयश्री मिळवण्याकरता चालला असतो. त्यावेळेला त्याचं वर्णन आहे, आपण मागे एकदा करून गेलेलो आहे. त्याची एक ओळ फक्त मी सांगणार आहे आता. पुढे बोधाचे कांबीवरी, पुढे बोधाचे कांबीवरी विवेक दृश्याची मांदी सारी, योग भूमिका आरती करी येती दैस्या. तर तो संसारावर विजय मिळवलेला महात्मा स्वराज्य प्राप्त करून घेण्याकरता ब्रह्म स्वरूपावर अधिराज्य प्राप्त करून घेण्याला विजयश्रीला भेटायला जेव्हा जातो, त्यावेळेला त्याच्या रथाच्या पुढे अशा प्रकारचे चौबदार असतात. त्याचं नाव आहे विवेक. पुढे बोधाची कांबीवरी, बोधरूप साधक सिद्धावस्थेला जाताना पुढे तो विवेक काय करतो, दृश्याची मांदी सारी. चौबदार जसा रथाला जायला रस्ता करतो, बाजूला व्हा, काही इकडं व्हा, रस्ता करा मोठा, असं म्हणत असतो. त्याप्रमाणे विजयश्री वरैतू होवावया लागी हा साधक जेव्हा जातो, त्यावेळेला हे दृश्य आड येतं, जग आडवं येतं. आणि विवेक त्या दृश्याला बाजूला सरतो. म्हणजे दृश्याचं दृष्ट्यात पर्यवसान करतो की हे दृश्य नाही, हे मी दृष्टाच आहे, हा माझंच ते एक रूप आहे, असं त्याला विवेक सांगतो अंतरकाळातला. आणि त्याला आत्मानात्म विवेक म्हणतात. हा आत्मानात्म विवेक हृदयात गुरूंचं मुख्य स्थान असल्याशिवाय होत नाही. आणि हा विवेक झाल्यानंतर सगळं विश्व आपण स्वयं आहोत असं वाटतं, असं प्रतीतीला येतं. आणि हे गुरुकृपेचं लक्षण अशा प्रकारचं असतं. म्हणून इथे म्हटलं आहे चतुर लक्षणे राखो जाणे, असं म्हटलं आहे. चतुर लक्षणे राखो जाणे अशी गोष्ट आहे. म्हणून विशेष आदरू विवेकावरी. आपल्याला काही गोष्टी समजत असतात, पण त्याचा आदर नसल्यामुळे त्याचं आपण रिपिटेशन करीत नाही. ते बरोबर लवकर म्हणत नाही, म्हणून ते विसरून जातं. आणि हृदयात श्रीगुरू असले की श्रीगुरूंच्या वरती आदर असला की विवेकावर आदर राहतो. आणि विवेकावर आदर राहिला की पुढचं जगाचा जो प्रतिबंध आहे तो आपोआप दूर होत चालतो. जगाचा प्रतिबंध दूर होत चालतो की हृदयात असलेल्या सद्गुरूंच्या कृपेने हृदयातलं आत्मतत्व स्पष्ट होतं. आणि सद्गुरूच्या कृपेने हृदयातलं तत्व स्पष्ट होतं. आणि त्यांच्याजवळ असलेल्या विवेकाच्या वापरानं जगातलं ब्रह्मतत्व स्पष्ट होतं. आणि शेवटच्या गुरूच्या कृपेनं आत्मतत्व आणि ब्रह्मतत्व हे एकत्वानं जाणून मनुष्य ब्रह्मभाव योग्यता पुरुषत्व मग पंडुसता आत्मदोध प्रसन्नता माझी बैसे अशी अवस्था त्याला प्राप्त होते. तुका ज्ञानोबाराय म्हणतात, ही अवस्था मला माझ्या सद्गुरूंच्या कृपेनं त्या ठिकाणी प्राप्त झाली. ज्यांच्या क्षमेमुळे पृथ्वीच क्षमावान आहे, ज्यांच्या शीतलतेमुळे चंद्र शीतलता देतो आहे, ज्यांच्या तेजामुळे सूर्य तेजस्वी आहे, ज्यांच्या आर्द्रतेमुळे, ज्यांच्या कारुण्यामुळे पाणी पातळ अशा प्रकारचं आहे, समुद्राला ज्याचं तोय आहे, तोयाला ज्याचं माधुर्य आहे, माधुर्याला ज्याचं सौंदर्य आहे, वेद जेणे सुभाष आहे, सुख जेणे सौल्लास आहे, आणि या रूपाला विश्वाला जे रूप आले सुंदर ते ज्याच्यामुळे आहे, असा सर्वोपकारी समर्थ असलेला माझा सद्गुरू माझ्या हृदयात त्या ठिकाणी राहतो. म्हणून मजरदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरू. म्हणजे विवेकाची गोष्ट बाहेरच्या जगातलं ब्रह्मतत्व स्पष्ट करण्याकरता आणि हृदयाची गोष्ट हृदयातली अविद्यावृत्ती जाऊन त्या ठिकाणी अविद्या जाऊन आत्मतत्व स्पष्ट होण्याकरता मी आणि त्या ठिकाणी माझ्या हृदयात सद्गुरू आहे. कारण त्यांचा मी एकुलता एक आवडतं लेकरू आहे मी त्यांचं. परी माझे गुरु एक लवते म्हणून कृपेशी एका हाते झाले तई असं म्हटलं. तर म्हणून विवेकावरी कसं होतं, आता हे मूळ कसं आहे, सद्गुरूंची सेवा सगळ्याच्या मूळ कशी हे पुढे सांगतात. जैसे डोळ्या अंजन भेटे आणि दृष्टीशी फाटा फुटे, मग वास पाहिजे तेथे प्रगटे महानिधी. डोळ्याला जसं अंजन मिळावं आणि मग त्याला पायाळपणा यावा, मग त्याला पाताळातलं धन दिसावं. आणि जिथे धनाचं वास्तव्य आहे तिथं त्याची दृष्टी जाते भाग्यानं, आणि ती गेली की त्याला पाताळातलं धन दिसायला लागतं.
त्याप्रमाणे सद्गुरू हृदयात असल्यामुळे ते सद्गुरू डोळ्यात अंजन घालतात. कृष्णांजन एक वेळ डोळा घालिता आढळ, तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ, श्रीगुरु निवृत्ती राये मार्ग दाविला सोजवळ, बाप रखुमा देव विठ्ठल दिनाचा दया. तर हे कृष्णांजन हे सद्गुरू डोळ्यात घालतात आणि मग ज्ञानदृष्टीचा फाटा फुटतो आणि त्या ज्ञानदृष्टीला महाधन दिसायला लागतं, म्हणजे आत्मरूप धन दिसायला लागतं. कुठं? जगाच्या खोल असलेलं, जगात असलेलं आत्मरूपी धन त्याला दिसायला त्या ठिकाणी लागतं. त्याप्रमाणे काय होतं? का तीर्थे जिये त्रिभुवनी तिये घडती समुद्रावगाहनी, ना तरी अमृत रसास्वादनी रस सकळ. बरं का? समुद्राचं स्नान केलं की सगळ्या तीर्थाचं स्नान होतं आणि अमृत रसाचं चाखलं, अमृत जर आपण पिलं तर जगातले सगळे आपल्याला आवडणारे रस मिळाल्यासारखे होतात. त्याप्रमाणे गुरुसेवा केली की सगळ्यांची सेवा केल्यासारखी होती. देवाची केल्यासारखी होती, देवतांची केल्यासारखी होती, बाकीच्या साधूंची केल्यासारखी होती, आई वडिलांची केल्यासारखी होती, म्हाताऱ्या माणसाची केल्यासारखी होती, दीन दुबळ्याची केल्यासारखी होती, जगाची सगळ्यांची केल्यासारखी होती. संतांच्या सेवेत एवढं मोठं सामर्थ्य आहे आणि त्याच्याकरता माऊलींनी सांगितलं आहे काय? मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव. म्हणून जाणतेनु गुरु भजी, हे मुख्य ओवी आहे माझ्या दृष्टीने यातली आपल्या या संदर्भात. म्हणून जाणतेनो गुरु भजीचे. जाणते म्हणजे कोण? ब्रह्म जाणते नाही, जाणते साधक. प्रपंचातले लोक जाणते नाही आहेत, एखाद्या विषयात असतील तर असू द्या, पण माऊलींच्या शब्दात आहे की जे माझं बोलणं आहे आणि माझा अनुभव जे जाणतात त्यांनी, त्या जाणत्यांना मी सांगतो की तुम्ही गुरु भजीचे, तेने कृतकार्या होईल. कृतकार्या म्हणजे जे करायचं ते सगळं झालं, आता सगळं मिळालं आपल्याला, काही मिळवायचं राहिलंच नाही, असं कृतकार्या होईल. तर आणि हे जाणत्यांना मी सांगतो. तुकाराम महाराज इथं काय वचन आहे? चतुर लक्षणे जाणू लाहे राखो चतुर लक्षणे राखो जाणे. चतुर, तिथं चतुर शब्द वापरला आहे की जो चतुर असतो तोच हे लक्षणं समजतो की मूळ गुरूंची सेवा कशी करावी आणि बाकीचं सगळं मिळतं, मग फळाला काय होणे आपल्याला, हे तो दृष्टांत आहे. चतुर लक्षणे. आणि इथं जाणते म्हणजे जाणता म्हणजे चतुर आहे, दुसरं काही नाही. चतुर म्हणजे जाणता म्हणजे चतुर इथे. तर अशा प्रकारच्या जाणतेनो गुरु भजी येते कृतकार्या होईजे. आणि त्याला दृष्टांत दिला मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोजी. तुकाराम महाराजांनी मूळ आणि वृक्ष हेच उदाहरण दिलं आहे. मूळ राखे त्या फळा काय गुणे, आणि माऊलींनी तिकडं मूळ सिंचने जैसे शाखा पल्लव संतोषती, हेच पानाला फुलाला फळाला पाणी घालावं लागत नाही, मुळाला घालावं लागतं. म्हणून चतुर माणसानं हे करावं की सद्गुरूंची सेवा अशा प्रकारची करावी. म्हणून पुढती तोची मिया अभिलाषीला श्री गुरुची अभिवादिला श्री गुरुची, जे अभिलषित मनोवृत्ती पुरवितात. आपल्याला पाहिजे ते देतो. मला भगवंताची प्राप्ती पाहिजे असेल तर तो ते आणून देतो. भगवंताला उभं करतो, परब्रह्म उभं करतो, परब्रह्माचं झाड उभं करतो. आणि ज्ञानोबारायांची ख्याती ही आहे. नामदेव महाराजांनी सांगितले, परब्रह्म डोळा दाऊ ऐसे म्हणती, कोणा नोहे युक्ती ज्ञानोबाची. सगळ्या जगाला परब्रह्माचं झाड उभं करून त्यांना अनुभव आणण्याची किमया ज्यांनी आपल्या ज्ञानेश्वरी अमृतानुभव या चांगदेव 65 या ग्रंथद्वारा आणि प्रत्यक्ष ही केली, त्यांचा हा अनुभव आहे की मुळाला पाणी घातलं की शेंड्यापर्यंत जातं. तुकाराम महाराजांचा अनुभव आहे, मूळ राखे त्या फळ्या काळ जाणे, आणि चतुरच लक्षणं राखो जाणे. आणि इथं म्हणतात जाणतेनो गुरु भजीचे. म्हणजे किती एक वाक्यता आहे बघा आपण संतांची, किती एक वाक्यता आहे. म्हणून पहिल्या चरणात संतांच्या धिक्कारांनी अमंगळ जीर्ण केल्यानंतर ते इतकं त्याज्य होते, कोणाच्याही नशिबाला येऊ नये, वैर्याच्या सुद्धा येऊ नये असं तुकाराम महाराज म्हणतात. दुसऱ्या चरणात त्याला एका स्त्रीचं उदाहरण दिलं की तिचं कुळ रूप संसार वाया गेला, नवऱ्याने जर टाकलं तर तसं याचं होईल. तिसऱ्या चरणात मुळाचा याचा दृष्टांत दिला
आणि चतुरच हे कळून घेतो असं म्हणतात. आणि या सगळ्यांचं इक्वल टू, सगळ्यांचं एकंदर रहस्य म्हणून, तात्पर्य म्हणून शेवटी सांगितलं तुका म्हणे सायास तो एके ठाई, दीप हाती तरी अवघे बरे, दीप हाती तरी अवघे बरे. साया तर काय आहे, एक मुख्य साया सोडून द्यायचा. म्हणजे एखादी वस्तू हरवली आपली आणि ती आपल्याला सापडेना, दिवा घ्यायचा सोडून द्यायचा, बाकी काय करायचं, आपलं मडकं हरवलं मग खडे मारीत बसायचं इकडं तिकडं, कुठं टन्नू असतंय, मग चापशीत बसायचं, ह्या भिंतीतून त्यात भिंतीतून तिथून तिकडं, अंधारात सापडणार नाही. त्यापेक्षा एक दिवा लावावा, कुठून तरी आणावा आणि हातात घ्यावा, ते जसं पटकन सापडतं. दिवा घेतल्याशिवाय हरपलेली वस्तू सापडत नाही, त्याप्रमाणे संतरूपी दिवा आपल्या हातात घेतल्याशिवाय आपल्याला हरवलेलं आत्मरूप सापडत नाही. तैसे हरपले आपण ते पावे, तै संता ते पाहता गिवसावे. म्हणून संतरूपी दिवा आपल्या हातात घ्यावा. हे साधकानं एकच ठिकाणी हे करावं. मुख्य साधन न करता बाकीचे किरकोळ साधन करीत 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 मेटाकुटीला येऊन कढून कुंथून करीत बसलं त्याचा उपयोग नाही. मुख्य साधन करावं, बाकीचे साधनं करण्याची गरज नाही. त्याप्रमाणे प्रत्येक साधकानं दुसरी साधनं करीत बसून क्षीण आणि थकून जाऊ नये. एक संत कृपा प्राप्त करून घ्यावी. सगळ्याचा निचोड आहे, एक संत कृपा प्राप्त करून घ्यावी. संत कृपा प्राप्त केल्यानंतर आणि करताना त्याला दुसऱ्या साधनाचं काहीही खटपट करावी लागत नाही. म्हणून तुका म्हणे सायास तो एके ठाई, दीप हाती तै अवघे बरे. सगळं कल्याण दीप हातात असला तर. आणि त्याप्रमाणे संत हे दिव्यासारखे अशा प्रकारचं असतात. संत हे प्रकाशरूप अशा प्रकारचं आहे. संतांच्या हृदयात परमात्मा आहे. संतांना आपल्या हृदयात ठेवावं. संतांनी घातलेलं अंजन आपल्या डोळ्यात घालावं आणि आत्मस्वरूपाचा वेध घेत घेत आपल्या जीवनाच्या कल्याणापर्यंत आपण त्या ठिकाणी जाऊन ब्रह्मात्मैक्य ज्ञान संपादन करून, भगवंताची आणि संतांची मर्जी संपादन करून, लोकांची पण मर्जी संपादन करून आपण आपली जीवन यात्रा सफल करावी. हा तुकाराम महाराजांचा अतीव सुंदर आणि सर्व बाजूनी चौफेर चिंतन करणारा हा जो विचार आहे तो आपल्या चरणी विनम्रपणे समर्पण करून, झालेली सेवा प्रभूंच्या आणि संतांच्या चरणी समर्पण करून इथेच आपण या सेवेला पूर्ण विराम देऊ. धन्यवाद. तुका म्हणे सायास तो एके ठाई, तुका म्हणे सायास तो एके ठाई. संसार